तर पॅरेंट्स, तुमच्या मुलांची इम्युनिटी उत्तम राहण्यासाठी हा एक सोपा उपाय. आचार्य चरकांनी आयुर्वेदात सांगितलेला आहे, सर्व रसाभ्यासो बलकराणाम एक रसाभ्यासो दौर्बल्यकराणाम. चवी म्हणजे टेस्ट ज्या असतात ते मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय म्हणजे आंबट, गोड, खारट, तिखट, तुरट आणि कडू अशा 6 प्रकारच्या असतात. मात्र लहान मुलांना प्राधान्याने गोड, तिखट किंवा आंबट आणि खारट ह्या चवी दिल्या असतात. त्या प्रमाणामध्ये कडू, तिखट आणि तुरट ह्या चवी इंट्रोड्यूस केल्या जात नाही. त्याच्यामुळे पण इम्युनिटी कमी असण्याची शक्यता असते. मग ह्यांना ह्या चवी इंट्रोड्यूस कसं करायचे? तर एक सोपा उपाय आहे. आपल्याला आवळा मिळतो, ज्यामध्ये 5 रस असतात. त्याच्यामध्ये फक्त लवण वर्जित असतं, म्हणजे जे खारट असतो ती चव नसते. हिवाळ्यामध्ये जेव्हा आवळा अवेलेबल असतो तेव्हा आवळा अधिक सैंधव असं नित्यनेमाने देणं, आणि जेव्हा नसतो तेव्हा वर्षभर आपण आवळा कँडी, आवळा सुपारी, आवळा मुरब्बा, आवळा पावडर, आवळ्याचा कीस असं वेगवेगळे पदार्थ बनवून ठेवले आणि सैंधव प्लस हे आवळा दिला तर आपल्याला सगळ्या चवी बाळाला रोजच्या रोज इंट्रोड्यूस करता येतील. आहे की नाही सोपं? इम्युनिटी नक्की वाढेल. नक्की वापरून बघा. मी डॉक्टर मैत्री, तुमची आयुर्वेदिक पीडियाट्रिशियन. धन्यवाद.